संतनाथ सच्चिदानंद महाराजांच्या नगरीमध्ये आयोजित केलेल्या या प्रचार सभेचे अध्यक्ष गुणसाहेब या स्टेजवर उपस्थित असणारे वैरागावचे माजी सरपंच माननीय रावसाहेब काका निंबाळकर, त्याच पद्धतीने वैरागचे उपनगराध्यक्ष माननीय निरंजन माधव गुंडकर, मकरंद माधव निंबाळकर, सुभाष भाऊ शेळके, कविताताई, सर्व नगरसेवक आणि तो समोर जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आज आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, फुले साहेब आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जे सरकार चालू आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुले आंबेडकरांच्या तुलनाने विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या देशाला राज्यघटना दिली, या राज्यघटनेवर या देशाचा राज्यकारभार चालतो अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पायदळी तोडून घटनेची विटंबना करून असंविधानिक सरकार आपल्या लोकांनी हा गेल्या 2.5 वर्षापासून आपण ज्या छत्रपतींचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार पूर्वमी विचार म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं जातं, अशा या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असणाऱ्या, संविधानावर पदावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या कोश्यारीसारख्या राज्यपालांनी सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची विटंबना महाराष्ट्रामध्ये केली. आज जर आपण पाहिलं तर हे सरकार जे आहे हे दरोडेखोरांचं सरकार आहे. अलिबाबा आणि 40 चोर असणारी ही जी टोळी आहे, ज्या माणसाने या राज्यामध्ये पूर्वगामी विचार घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन, शाहू महाराजांचा विचार घेऊन हे पूर्वगामी राज्य पुढे नेण्यासाठी ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, परंतु ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्या माणसाचा पक्ष ओरडून घेण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलं. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य, मराठी वाचली पाहिजे, माझी मुंबई वाचली पाहिजे अशा पद्धतीने शिवसेना निर्माण केली. ही शिवसेना सुद्धा ओरडून घेण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलं. मित्रांनो, गेल्या 50 वर्षामध्ये अशा पद्धतीची कधी राजकीय परिस्थिती या देशामध्ये नव्हती, महाराष्ट्रामध्ये नव्हती. आज जर आपण पाहिलं की आता ज्या लोकांनी सांगितलं की फडणवीस साहेब असं म्हणलं होते मागच्या लोकसभेला की फेक नेरेटिव्ह, फेक नेरेटिव्ह पसरलं, परंतु ज्या कर्नाटक मधल्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी या राज्यामध्ये आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. संसद भवन दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची घटना संसद भवनामध्ये दिल्लीमध्ये प्रतिकात्मक म्हणून त्या ठिकाणी जाळण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं केलं आहे. कारण या राज्यामध्ये, या देशामध्ये आता चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण करून दलितांना दलित, अल्पसंख्याकांना संपवायचं काम या राज्यामध्ये, या देशामध्ये दिल्लीच्या तख्तावर बसलेले जे 2 गुजरात आहेत त्या 2 गुजरातीने हे ठरवलेलं आहे. आज विचार करा, आज त्याला 400 पार कशासाठी पाहिजे होतं? त्याला राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बहुमत पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब एका दलिताने लिहिलेली घटना, बाबासाहेब आंबेडकरांनी गेलेली घटना संपूर्ण त्याला मनुस्मृती या देशामध्ये निर्माण करायची होती. त्यासाठी त्याला हे 400 पार पाहिजे होतं. परंतु पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने त्याला 400 पारच्या मध्ये 250च्या आतच या ठिकाणी अडकावलं. त्यावेळी जनतेची या ठिकाणी आंदोलन करतात. आज आपल्याला विचार केला, महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे, एक वेदांत फॉस्कॉन हा प्रकल्प 1,54,000 कोटीचा प्रकल्प या देशामध्ये येणार होता, राज्यामध्ये येणार होता. त्यानंतर दुसरा प्रकल्प टाटा एअरबस मालवाहू विमान एकदम बनवण्याची जी कंपनी आहे ती आपली बिहारला, नागपूरला होणार होती, ती सुद्धा त्या ठिकाणी गुजरातला घेऊन गेले. तिसरा प्रकल्प जो आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, म्हणजे ज्या इकॉनॉमिकल जे आहेत, आर्थिक कोण असो, जी आर्थिक व्यवस्था जी आहे एका छताखाली यावी, ते मनमोहन सिंगाच्या सरकारने त्या ठिकाणी ती योजना केली होती, ती सुद्धा त्याने ती गुजरातला त्या ठिकाणी घेऊन गेले. नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड हा एक खूप मोठा प्रकल्प. कारण आपल्या भारताला, महाराष्ट्राला
मुंबईला खूप मोठा सागरी किनारा आहे आणि त्या सागरी किनाऱ्यावरच लोक 26/11चा हल्ला जो आहे तो त्या ठिकाणावरच झाला होता. त्यासाठी हा एक मोठा प्रकल्प पालघरला 305 एकर जमीन घेतली होती त्या ठिकाणी होणार होता. हा सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी गुजरातला गेला. दुसरं ड्रग पार्क म्हणजे औषध निर्माण उद्याने याच्यासाठीचा एक प्रकल्प होता की 1000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. हा सुद्धा प्रकल्प गुजरातला गेला. मुंबईचा हिरे बाजार हा व्यापार आहे हा सुद्धा गुजरातला घेऊन गेले. सत्तेच्या गेल्यावर ज्या राज्यामध्ये सत्ता करणारी जे लोक आहेत सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना अंधारात ठेवून असे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन त्यांनी गुजरातच्या घशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की कर्नाटक मधले जे हेगडे त्यांना घटना ही खूप मोठी टोचते. कर्नाटक मधले हेगडे मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सत्ता घटना बदलने के लिए ही सत्ते में आए हैं. तुमच्या मंगल प्रभात होता कौशल्य विकास मंत्री होते त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी आग्र्याची जी सुटका आहे ती सुटका म्हणजे एक बंडखोरी आहे. चंद्रकांत पाटील मंत्री यांनी सांगितलं की कर्नल भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागितली आणि संस्था उभ्या केल्या. म्हणजे ही लोक जे आहेत सत्तेमध्ये असणारे लोक आहेत ते सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी आज बाबासाहेब आंबेडकरांची घटनेची विटंबना केलेली आहे. मी माझ्या दलित बांधवांना विनंती करतो की बाबांनो आपण जन्म दिलेले आपले आईबाप वेगळे आहेत आपले शारीरिक आईबाप वेगळे आहेत तर परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले खरे बाप आहेत. जे आपल्या बापाने आपल्याला सर्वसामान्य माणसाला घटनेच्या आधारे महारबाग डोर सांबार साडी कुंडी तेली पोटणी माती वडर गाडी वडर त्याच्यानंतर लमान कैकाडी पारदी भाषे पारदी या सर्व समाजाला एकत्र करण्याचे काम अल्पसंख्याक समाजाला एकत्र करण्याचे काम या भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी केलेलं आहे. आणि भारतीय राज्यघटना वाचवायची असेल तर हे जातीवादी सरकार हे महायुतीचं सरकार हे उलटून टाकण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करून एक सर्वसामान्य माणूस जो 25 वर्ष या तालुक्याची सेवा केली ज्याला पुरेपूर अनुभव आहे त्यांनी यापूर्वी पालकमंत्री पद बसवलं होतं की कॅबिनेट मंत्री होते अशा सर्वसामान्य माणसाला आपण विधानसभेमध्ये पाठवून तुमची आमची सेवा करण्याची संधी द्यावी म्हणून या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी एकच छोटीशी नोट सांगतो की गरिबी काय असते. गरिबी अशी असते एक कविता आहे एक श्रीमंती आणि गरिबी. श्रीमंतीचं सांगतो. श्रीमंती अशी आहे कालच ती मेहंदीच्या क्लासून आली होती कालच ती मेहंदीच्या क्लासून आली होती कोण भरलेला लाल हात आपल्या पतिराजाला दावित होती पतीने आणलेल्या नवीन नवीन साड्यांसाठी आस्वाद घेत होती आणि उद्याच पंची म्हणून वारंवार नारोबाला दूध मात्र आठवण फ्रीज मध्ये टाकून घेतलं. गरिबी ही झाली श्रीमंती. आणि रात्री जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलवर फळफळांची रेचन झाली होती आणि प्रेमानं पतीला आलिंगन देताना गालात जराशी दाबली होती. श्रीमंती. गरिबी आहे शेजारची कामं रोजगार हमीच्या कामावर आली होती रक्ताळेला लाल हात रोजगार हमीचे काम आलेले फोड शेजारची पारू रोजगार हमीच्या कामावर आली होती रक्ताळेला लाल हात आपल्या घरधन्यापासून लपत होते. उद्याच पंचमी म्हणून जुन्या दप्तरला नवीन फिरत लागत होती. उद्याच पंचमी म्हणून जुन्या दप्तरला नवीन फिरत लागत होती. तहानलेल्या भुकेजलेल्या पोटच्या गोळ्याला पाण्यात पीठ घालून दूध गोळून पाजत होते. तहानलेल्या भुकेजलेल्या पोटच्या गोळ्याला पाण्यात पीठ घालून दूध गोळून पाजत होती. रात्री जेवणाच्या वेळी दुर्डीतली अर्धी भाकर आसमाच्या पाण्याने भिजली होती. रात्री जेवणाच्या वेळी दुर्डीतली अर्धी भाकर आसमाच्या पाण्याने भिजली होती. रात्री घरधण्याला प्रेमे आलिंगन देताना घरधण्याच्या पाठीवर रक्ताची गणपती साजरी होती. दिवसभर स्वप्नाचा एक दिवस एकीकडे सतत होता दुसरीकडे स्वप्नाचा एक दिवस भिजत होता तरी या देशामध्ये प्रत्येक सण आनंदाने साजरा करत जात होता. थँक्यू. मी आपला आभारी आहे.